नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी शहर पोलीस दलाच्या शस्त्रागार इमारतीसाठी लागणाऱ्या निधीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा. शहर जिल्ह्यासाठी पाण्यासह इतर गरजेच्या कामासाठी देखील दिले आश्वासन. महानगरपालिकेचे 2 लाचखोर कर्मचारी बडतर्फ. संबंधित सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस. आता सविस्तर बातम्या. शहर पोलीस दलाच्या शस्त्रागार इमारतीसाठी 70 कोटी रुपयांची घोषणा आणि शहर जिल्ह्यासाठी पाण्यासह इतर गरजेच्या कामासाठी विविध घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीस रोहयो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, गृहनिर्माण व इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे, आमदार सतीश चव्हाण, विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रबोधय मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटे मौन पाळण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चाचे सादरीकरण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेच्या उपक्रमांचे तसेच मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी मनपामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांच्या माहितीचे सादरीकरण केले. पोलीस विभागामार्फत होत असलेल्या अद्ययावतीकरणाच्या उपाययोजनांबाबत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचालन अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी केले, तर जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी आभार मानले. उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीनंतर विविध योजनांबाबत केलेल्या घोषणेबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त सीपींनी इथं सांगितलं, लोहियांनी शस्त्रागार इमारतीसाठी जुलैच्या बजेटमध्ये आम्हाला निधी द्या. इथली परिस्थिती जरा इमारतीची फार गंभीर आहे. 2 गोष्टीच्या करता आम्ही आजच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला. एक तर ह्या पोलीस आयुक्तालयाच्या करता 70 कोटीचं काहीतरी त्यांचं बजेट आहे आणि जिल्हा परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी मी आत्ताच ताबडतोब इथनंच फोन करून चौकशी केली. ती किंमत बरीच वाढलेली असल्यामुळं EPC जी माझ्याच अध्यक्षतेखाली असती तिथं मला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल. आता तो प्रस्ताव ग्रामविकासकडनं PWDकडे गेला. PWDकडनं तो आता मी EPCच्या पुढं बोलवेल. मी सोमवारी का मंगळवारी EPC लावलेली आहे. त्यावेळेस साधारण मला पालकमंत्र्यांनाही सांगायचं, तुमच्याही ऑफिसला जरा पाठपुरावा करायला सांगा पूर्ण, आणि ते राहिलेल्या कामाला देखील किती निधी लागतो तेव्हा त्या दिवशी आपल्याला कळेल. आता संबंधित अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा निधी मात्र जास्त लागतो. आम्हाला त्या EPCमध्ये चौकशी करावी लागेल, माहिती घ्यावी लागेल की इतक्या पटीनं निधी जास्त लागण्याचं कारण काय, आणि ते समाधानकारक असेल, व्यवहाराला धरून असेल तर कुठली अडचण येईल असं मला काही वाटत नाही. तसंच दिव्यांग भवन विकसित करण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प इथल्या जी श्रीकांत म्हणून आयुक्त आहेत त्यांनी हातात घेतलाय. पालकमंत्र्यांनी त्याकरता 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 50 कोटीचा प्रोजेक्ट आहे. पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट आम्ही पाहतोय, साधारण आपल्या इथं दिव्यांगांची संख्या महाराष्ट्रात 4% पोहोचलेली आहे. म्हणजे 12 कोटी जर आपली लोकसंख्या धरली तर बारचोकाट्याचे जवळपास 50 लाख दिव्यांग हे आपल्या महाराष्ट्रात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी शुक्रवारी रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. स्वर्गीय एकनाथराव आनंदराव दानवे यांना त्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. स्वर्गीय एकनाथराव आनंदराव दानवे यांना त्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. 16 फेब्रुवारी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. पत्नी सगुणाबाई दानवे यांचे सांत्वन करत ठाकरे यांनी त्यांना धीर दिला. या दुःखद क्षणी मी तुमच्यासोबत आहे, तसेच माझ्या कुटुंबातील व्यक्ती हरपला असल्याची भावना त्यांनी यावेळी प्रकट केली. आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सायंकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट दिली. या क्षणी अंबादास दानवे यांच्या पत्नी अनुराधा दानवे, भाऊ देवीदास दानवे, राजेंद्र दानवे, बाळासाहेब दानवे व मुलगा धर्मराज दानवे यांची त्यांनी विचारपूस केली. या प्रसंगी शिवसेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, माजी महापौर नंदकुमार घोडेले व शहर प्रमुख बाळासाहेब थोरात उपस्थित होते. गरुड जेप अकॅडमीमध्ये झालेल्या आत्महत्या प्रकरणी जबाबदार सोनवणे बंधू सध्या फरार असून त्यांना अटक करण्यासाठी 3 पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. लीना पाटील नावाच्या गरुड जेप अकॅडमीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने 20 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्या संदर्भात MIDC वाळूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचे PI आणि त्यांचे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर यांनी सर्वांनी तिथले जे रेकॉर्ड्स होते ते जप्त करण्यात आलेले आहे गरुड जेप अकॅडमीचे. आणि तिथे पाहणी केली असता रूममध्ये जे विद्यार्थी होते तर खूप जास्त संख्येने तिथे विद्यार्थी होते. खूप अस्वच्छता होती. लीना पाटील यांनी जिथे आत्महत्या केली होती त्या एका बाथरूममध्ये आत्महत्या केलेली होती. तिथल्या घटनास्थळाची सुद्धा पाहणी करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता असं निदर्शनास आलं की साधारण 1,20,000 रुपये क्लासेसची फीस होती आणि दर महिन्यालासुद्धा त्यांच्याकडून पैसे जे होते फीस म्हणून घेतल्या जात होते. आणि परिस्थिती जी पाहण्यात आली तेव्हा तर क्लासेसचे जे कॉट्स होते ते अपुरी जागा होती आणि मोठ्या हॉलमध्ये साधारणतः 21 विद्यार्थी आणि लहान रूममध्ये 7 ते 8 विद्यार्थी असे त्यांनी तिथे कॉटेजमध्ये राहत होते. मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता त्या संबंधाने तक्रार आलेली आहे आणि त्या संबंधात चौकशी चालू आहे. अटक करण्यासाठी आम्ही आरोपींना 3 पथकं तयार केलेले आहेत. अजून पथक तयार करून आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करू. आरोपी फरार आहे. जसे जसे कोणाच्या तक्रार असतील पालकांच्या विद्यार्थ्यांच्या तर पोलीस तक्रार घेण्यासाठी तयार आहेत. पोलीस खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. ज्यांना तक्रार करायची असेल ते निश्चितपणे आमच्याकडे येऊन तक्रार करू शकतात. गरुड जेप अकॅडमीमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी या घटनेतील आरोपी तात्काळ अटक करा. तसेच शहरातील सर्व अशा पिळवणूक करणाऱ्या अकॅडमी बंद झाल्या पाहिजे अशी मागणी दामिनी महिला संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यांच्याकडे केली. आपण बघतोय की काल छत्रपती संभाजीनगर येथील गरुड जेप अकॅडमी आहे. या अकॅडमीने शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे आणि या बाजाराच्या नावाखाली एक लीना पाटील नावाची जी विद्यार्थिनी होती या विद्यार्थिनीचा बळी घेतलेला आहे. आज जरी पेपरला बातम्या आत्महत्येची येत आहे पण सतत होणारं टॉर्चर यामुळे त्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. आणि गरुड जेप अकॅडमीचे जे सोनवणे आहेत त्यांना अजूनही अटक झालेली नाहीये. आपण बघतो की एखाद्या सामान्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर पोलीस त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना उचलून आणतात आणि बरोबर आरोपीला पकडतात. मग ज्यावेळेस अशा हाय प्रोफाईल केसेस समोर येतात त्यावेळेस पोलिसांची यंत्रणा कुठे जाती असा माझा पोलीस यंत्रणेला सवाल आहे. आणि आज आपण बघतो की या मुलीचे आई वडील इथं इतके हातबल होऊन इथं झालेले की ही मुलगी म्हणजे तिच्या करिअरसाठी एखादी पोलीस अधिकारी जे काही बनणार होती म्हणजे एक ऑफिसर या देशाने गमावलेला आहे. आणि हे जे शिक्षणाच्या नावाखाली बाजारीकरण चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात औरंगाबाद असो, छत्रपती संभाजीनगर असो की महाराष्ट्र असो या महाराष्ट्रभरात ज्या अकॅडम्या चालू आहे आणि या अकॅडम्यामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे आणि जे विद्यार्थ्यांची आणि पालकांची पिळवणूक चालू आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. यांच्याजवळ ज्या परमिशन्स येतात ह्या कुठून येतात आणि अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळेस जे आपल्या शहरातले आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आहे हे आपला तोंड बंद करून बसलेले असतात. तर यांनाही आपण धारेवर धरलं पाहिजे आणि प्रश्न विचारला पाहिजे की अशा किती कुटुंबांचे अजून तुम्ही बळी घेणार आहोत. जर आज संध्याकाळपर्यंत सोनवणेला अटक झाली नाही तर गरुड जेप अकॅडमीचे सगळ्या
ज्या शाखा आहेत त्याला आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून बंद करू। आणि या मुलीसाठी आज दामिनी महिला संघर्ष समितीची संस्थापक अध्यक्ष मी प्राध्यापक जयश्री शिर्के तुम्हाला सगळ्यांना असं आवाहन करते की या माता भगिनीला जर न्याय नाही मिळाला तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरून शहरातील सर्व पक्ष आणि संघटना मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने आंदोलन करू आणि या मुलीला आणि या पालकांना न्याय मिळालाच पाहिजे। आज संध्याकाळपर्यंत जर सोनवणेला अटक झाली नाही तर उद्या सीपी ऑफिस समोर आम्ही ठिय्या आंदोलन करू। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent here. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हाला ही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या। नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत लखपती दिदी कामाबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आढावा घेतला। जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आयोजित बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, लीड बँकेचे मंगेश केदार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।
लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मास्टर ट्रेनर, CIPS आणि संभाव्य लखपती दीदीची ओळख आणि त्यांचे प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक तालुक्यातील 2 मास्टर ट्रेनर या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. आपल्या तालुक्यातील CRPS यांना प्रशिक्षण देणार आहेत. संभाव्य लखपती दीदीची ओळख यापूर्वी एका सर्वेक्षणाद्वारे करण्यात आली आहे. लखपती दीदींचा घराचा डाटाबेस तयार झाला आहे. कुटुंबाचे 4 उत्पन्न गट 25,000 रुपयांपेक्षा वार्षिक उत्पन्न कमी, 25,000 ते 60,000 पेक्षा वार्षिक उत्पन्न कमी, 60,000 पासून 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले आणि रुपये 1 लाखाहून अधिक उत्पन्न असलेले कुटुंब यांचा समावेश आहे. या योजनेचा मुख्य उद्देश वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत वाढविण्यासाठी बिगर शेती कृषीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन अर्थसहाय्य व कुटुंबाचे उत्पन्न 1 लाखांपर्यंत आणणे, 1 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्यांचे वार्षिक उत्पन्न स्थिर राहील यासाठीही प्रयत्न करण्यासाठी ही योजना आहे. स्वर्गीय मनोहर जोशी यांना शिवसेनेतच विरोध झाला होता, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, मुंबईचे महापौर, लोकसभेचे अध्यक्ष असे अनेक पदं भूषवलेले आमचे नेते माननीय मनोहर जोशींचं आज दुःखद निधन झालं. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वर्षाचा आम्हाला अनुभव आहे होता. मनोहर जोशीला आम्ही जवळून पाहिलेलं आहे. 1988च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये संभाजीनगरमध्ये त्यांनी गल्लोगल्लीत जाऊन पक्षाचा प्रचार केला. जालना जिल्ह्यामध्ये जी दंगल झाली त्या दंगलीला सुद्धा मी त्यांच्यासोबत होतो. भर पावसामध्ये चिखल तुडवत पायात चप्पल अनवाणी पायाने ते त्या दंगलीच्या ठिकाणी गेले. त्यावेळेला त्यांच्या पायात काटा टोचला आणि अडकला, तर मी तो काटा काढला आणि त्यांना सांगितले की सर, खऱ्या अर्थानं शिवसेना आता ग्रामीण भागात पोहोचली. सरांचा एक स्वभाव होता, जे काम त्यांच्याकडे दिलं जायचं ते निमूटपणे आणि बिनबोबाटपणे पूर्ण करणे हा त्यांचा एक हातखंडा होता. पण तो दुर्दैवानं लोकसभेचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर त्या ठिकाणी इतकं प्रभावी काम केलं की लालू प्रसाद यादव सारख्या नेत्यांनी, त्या काळाच्या फॉर्ममध्ये आलेले लालू प्रसाद यादव यांनी सांगितलं की सर, तुम्ही अपक्ष उभे राहा, आम्ही कोणीही पक्षाचा उमेदवार देणार नाही आणि बिनविरोध तुम्हाला निवडून आणू. पण तरी सरांनी सांगितलं नाही, शिवसेना प्रमुख बनत असतील तर सर्व काही होऊ शकतं, पण शिवसेना प्रमुखाच्या समोर त्यांना डावलून मी कोणताही निर्णय घेणार नाही. पण तो दुर्दैवाने एक दिवस असा आला की शिवाजी पार्कच्या सभेमधून इतरांनी, शिवसेना प्रमुखांनी नव्हे तर इतरांनी त्यांना स्टेजवरून खाली उतरवलं आणि तो आघात त्यांना इतका झाला आहे की त्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही मेळाव्यात, कोणत्याही जाहीर सभेमध्ये ते कधी बोलले नाही. अनेक वेळा त्यांना असं वाटायचं की राज जो बाहेर गेलेला आहे त्यांनी बरोबर यावं, बरोबर काम करावं. अशी भूमिका जेव्हा मांडायला गेले त्या टायमाला सुद्धा त्यांना विरोध करण्यात आला होता. परंतु शिवसैनिकांचं आकर्षण जसं शिवसेना प्रमुखाबरोबर होतं त्याच आकर्षण हे मनोहर जोशी साहेबाबद्दलच असायचं. महानगरपालिकेच्या 2 कर्मचारी यांनी 600 घराला कर लावण्यासाठी लाच मागितल्याची घटना उघडकीस आली होती. यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तसेच संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालय क्रमांक 8 व 4 येथील 2 कर्मचारी यांनी 600 स्क्वेअर फूट घराला कर लावण्यासाठी लाच मागितल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आज आयुक्त यांनी कर वसुली आढावा बैठक घेतली. या बैठकीत संबंधित 2 कर्मचारी अनुक्रमे कंत्राटी अभियंता प्रेमनाथ मोरवाल व मनपा आस्थापनावरील वसुली कर्मचारी या पदावरील साईनाथ राठोड यांना तत्काळ बडतर्फ करण्याचे तसेच संबंधितांवर कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यासोबतच त्यांनी संबंधित प्रशासकीय कार्यालय सहाय्यक आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच सर्व सहाय्यक आयुक्त यांना आपल्या कार्यालयातील असे लाचखोर कर्मचारी शोधणे व त्यांची पूर्ण माहिती घेण्याचे निर्देश दिले. वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून या 2 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे व जाहीर प्रकटन प्रसिद्धीचा खर्च संबंधित कर्मचारी यांच्या पगारातून वसूल करण्याचे आदेश दिले.
यावेळी त्यांनी नवीन मालमत्ता किती शोधण्यात आल्या व किती मालमत्तांना कर लावण्यात आला याचा सविस्तर आढावा घेतला। महानगरपालिका आत्मनिर्भर होण्यासाठी कर वसुली महत्त्वाची आहे, त्यामुळे कर वसुलीत कोणाचीही गय केली जाणार नाही। तसेच कोणत्याही मालमत्तेला कर लावण्यासाठी पैसे मागितले तर ते खपवून घेतले जाणार नाही, अशी स्पष्ट ताकीद त्यांनी यावेळेस दिली। या बैठकीला उपायुक्त अपर्णा थेटे, सर्व सहाय्यक आयुक्त यांची उपस्थिती होती। समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त धम्मरत्न मित्र मंडळ यांनी जयंती उत्सव कार्यक्रम घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। 23 फेब्रुवारी 2024 रोजी विवेकवादी समाज सुधारक राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त धम्मरत्न मित्र मंडळ टीव्ही सेंटर हडको यांनी जयंती उत्सव कार्यक्रम आयोजित केला होता। धम्मरत्न मित्र मंडळाचे संस्थापक सचिव एकनाथ पाखरे, उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे, प्रवक्ता प्राध्यापक विलास पांडे, मुख्याध्यापक सुनील खरात, पद्माकर कांबळे यांच्या उपस्थितीत परीट समाजाचे कार्यकर्ते गोपीनाथ वाघ व मनोज बोरुडे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक सचिव एकनाथ पाखरे यांनी करून जनतेस शुभेच्छा दिल्या। राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणायला अशिक्षित, परंतु ते चालते बोलते विद्यापीठ होते। त्यांनी समाजाची दयनीय अवस्था कशामुळे होते आहे हे वेळीच हेरले व समाज सुधारण्याच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेऊन समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, गाव परिसर आणि रूढी परंपरेने बुरसटलेले मानवी मेंदू स्वच्छ करण्याचे महान कार्य करून शिक्षणाचे महत्त्व नुसते पटवून सांगितले नाही, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे तेव्हाच्या शासनाने थांबविलेले अनुदान स्वतः शासन दरबारी जाऊन सुरू करण्यासाठी पुढाकार घेऊन ते मिळवून दिले। असा विवेकवादी समाज सुधारक पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन आपल्या मनोगतात व्यक्त करून अनेक प्रसंग विशद केले। यावेळी पद्माकर कांबळे, DB सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमात सचिव एकनाथ पाखरे, उपाध्यक्ष मिलिंद दाभाडे, प्रवक्ता विलास पांडे, पद्माकर कांबळे, सुनील खरात, रमेश वानखडे, यशवंत दाभाडे, मुरलीधर गंगावणे, रमेश पाटील, मुख्याध्यापक DB सूर्यवंशी, चौधरी बापू, नागेश लिंगायत, मधुकर नागरे, प्रकाश पाखरे, दादाराव मगरे, ॲडव्होकेट चंद्रमुनी हिवराडे आदी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील खरात यांनी केले, तर आभार पद्माकर कांबळे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाची सांगता मुरलीधर गंगावणे यांनी धम्मपालन गाथा घेऊन करण्यात आली। बाबासाहेबांच्या सोबत सुद्धा असाच एक प्रसंग घडलेला आहे। जेव्हा बाबासाहेब संसदेमध्ये होते, बाबासाहेबांना माहिती पडलं की गाडगे महाराज आजारी आहेत, तेव्हा बाबासाहेबांनी ते संसदेचं अधिवेशन सोडून बाबासाहेबांनी 2 घोंगड्या गाडगे महाराजांना घेतल्या आणि ते भेटायला आले। तेव्हा बाबासाहेब जेव्हा संत गाडगे महाराजांना भेटतात, तेव्हा संत गाडगे महाराज बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब तुम्ही आले कशाला? तुम्ही एवढे मोठे विद्वान माणसं आहे, तुमचं 2 दिवस माझ्यासाठी वाया चालले, कारण त्या 2 दिवसामध्ये समाजाची किती प्रश्न सोडवतात याची मला जाणीव आहे। तुम्ही इथं यायला नको पाहिजे, एवढी मोठी दूरदृष्टी कुणाची आहे? संत गाडगे महाराजांची आहे। आणि म्हणूनच गाडगे महाराज जे आहेत ते त्यामुळेच राष्ट्रसंत कोण असावे? आताचे संत आपण बघतो, म्हणतो, त्यांच्या पाठीमागे लागतो, ते जेलात असताना त्यांचे उत्सव आपण साजरे करतो। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी शहर पोलीस दलाच्या शस्त्रागार इमारतीसाठी लागणाऱ्या निधीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून घोषणा। शहर जिल्ह्यासाठी पाण्यासह इतर गरजेच्या कामासाठी देखील दिले आश्वासन। महानगरपालिकेचे 2 लाचखोर कर्मचारी बडतर्फ, संबंधित सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।